नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा आज निर्णय घेतलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्र या ठिकाणी दिला जाणार आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भातील GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. GR देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आधीच येणार होता. मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबाबत देण्यात यावा अशी विनंती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिलेला आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख आता राज्य आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर PM किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे ती अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख नेमकी काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण त्याआधी आपण महत्त्वाची माहिती आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी आपण GR पाहतोय. बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे 15-15-11-10-90 हा प्रसिद्ध केलेला असून यासाठी एकूण निधी म्हणजे 9व्या हप्त्यासाठी एकूण जो काही निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे तो आहे 1300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तब्बल 34,000 शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेला आहेत. त्याचे कारण देखील राज्य सरकारनं सांगितलेले आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आधार अपडेट केलेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा, आता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR आता आपण या ठिकाणी पाहूया. बघा, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी GR क्रमांक आहे 21-22-33-90-11 हा प्रसिद्ध केलेला असून म्हणजे PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी एकूण निधी 9,130 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. जवळपास शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी जवळपास या ठिकाणी 1,20,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत अशी माहिती GR मध्ये देण्यात आलेली आहे. कारण अनेक शेतकरी बांधवांनी काय केलेलं होतं की अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेली नव्हती, आधार अपडेट केलेलं नव्हतं, महत्त्वाची जी काही कागदपत्र होती त्याची पूर्तता केलेली नव्हती. अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आणि त्याचबरोबर याची नोंद GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला असेल तर PM किसान योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला अलगदपणे मिळणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला अलगदपणे मिळणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अजूनही KYC केलेलं नाही आहे, फार्मर ID काढलेलं नाही आहे, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की ताबडतोब फार्मर ID काढून घ्या. त्याचबरोबर KYC केली नसेल तर KYC करून घ्या. कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असेल किंवा PM किसान योजनेचा 23वा हप्ता असेल, हे 2 हप्ते तुम्हाला जर मिळवायचे असतील तर कृपया तुम्हाला फार्मर ID काढणं आवश्यक आहे. त्याबरोबर तुमचे खाते अपडेट करणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला KYC करणं देखील फार महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असेल. तर शेतकरी बांधवांनो, मी तुमचा आता जास्त वेळ घेणार नाही आहे,
कारण तुम्हाला देखील ऐकायचं आहे की PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे ती तारीख आता आपण डायरेक्टली पाहूया. शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 असे 4,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. आता कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ती तारीख पाहूया. शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 12 जून 2026 तारीख नीट ऐका, तारीख पुन्हा एकदा ऐका. 12 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.